नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की मुंबई उच्च न्यायालय भरती 2025साठी बघा, जे की आपलं आवडतं पद मित्रांनो शिपाई व हमाल या दोन पदांसाठी प्रश्नपत्रिका मित्रांनो रोजच्या प्रमाणे पाहत आहोत. मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे बघा, हा आपला आजचा जो काही संपूर्ण काही भाग आहे तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर बघा, आपल्या चॅनलला तुम्ही या ठिकाणी आत्ताच सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. ओके. तर मित्रांनो बघा, प्रश्न पहिला काय आहे तर बघा, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? मित्रांनो बघा, एकदम IMP प्रश्न आहे. आत्ताच वही पेन घ्या आणि हे संपूर्ण मित्रांनो प्रश्नसंच एकाखाली एक लिहून घेऊन बघा मित्रांनो, पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या. कारण मित्रांनो बघा, जे काही बघा मित्रांनो आपण देणार तुम्हाला 100% तेच परीक्षेला येणार, म्हणून एकही प्रश्न चुकवायचा नाही. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यायचा आणि प्रत्येक प्रश्न मित्रांनो मात्र लिहून घ्यायला कधीही विसरू नका. ओके. बघा, प्रश्न पहिला, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? तर बघा, जी की क्रमांक 1940 बघा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो क्रमांक ठिकाणी आन्सर असणार आहे. ओके, करेक्ट आन्सर. पुढे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पणजी की नाशिक यापैकी मित्रांनो कोणत्या ठिकाणी बघा जे की मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक नाशिक आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे, माहितीचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर बघा मित्रांनो, माहितीचा अधिकार लागू करणार बघा जे की आपल्या भारतामधलं पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक तमिळनाडू हे आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे, बाल न्याय संरक्षण आयोग कोणत्या वर्षी बघा जे की स्थापन केला गेला? तर मित्रांनो बघा, बाल न्याय संरक्षण आयोग हा कोणत्या वर्षी स्थापन केला गेला? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक वर्ष 2000 लक्षात ठेवून घ्या. पुढे, भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या हक्कांचे संरक्षक कोण आहेत किंवा हक्कांचे बघा संरक्षण कोण करते? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक सर्वोच्च न्यायालय बघा आपल्या प्रश्नात जे की मित्रांनो करेक्ट या ठिकाणी आन्सर होणार आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे मित्रांनो बघा, एक अत्यंत महत्त्वाची तुम्हाला बात सांगतो, तर ती म्हणजे काय? मुंबई उच्च न्यायालय भरती परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी मित्रांनो आपला सामान्य विज्ञान प्लस मराठी व्याकरण प्लस चौड घडामोडींचा असा टोटल 5000 प्लस प्रश्नांचा महाटोकला लगेच खरेदी करा. लगेच बघा, खरेदी करण्यासाठी 7414 या क्रमांकावर मित्रांनो फक्त बघा 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका. मित्रांनो बघा, ही PDF बघा आपला महाटोकला लगेच तुम्हाला बघा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रांनो बघा अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ. मित्रांनो बघा, जर तुम्ही हा आपला महाटोकला जर समजा खरेदी करून घेतला तर मी एक गॅरंटी देतो, ती म्हणजे काळजी की बघा मित्रांनो तुमचं 100% बघा मित्रांनो सिलेक्शन आणि पक्कच होऊन जाईल, जर तुम्ही हे संपूर्ण 5000 पैकी 5000 प्रश्न जर पाठांतर केले तर. ओके मित्रांनो, म्हणून बघा या ठिकाणी जर समजा कमी वेळेत तुम्हाला जास्तीत जास्त जर स्टडी करायची असेल, अभ्यास करायचा असेल, तर आपला महाटोकला मित्रांनो एक उत्तम साधन तुम्हाला ठिकाणी ठरणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही हा 150 रुपयाचा फक्त 150 रुपयाचा महाटोकला बाय केला तर फायदे सांगतो, बाजारामध्ये मिळणार आहे तुम्हाला 1000, 1500, 1200, 1500 अशा प्रकारचं मित्रांनो बघा जे की बुक एवढ्या रुपयाचं तुम्हाला खरेदी करायची गरज नाही. कुठेही पुस्तक काढा उघडा ही झंझट देखील राहणार नाही. डायरेक्ट बघा मित्रांनो, डायरेक्ट बघा आपली सॉफ्ट कॉपी आहे ना, त्यामुळं कुठेही फोन उघडू शकता आणि कुठेही बघा मित्रांनो बेझिझकपणे स्टडी करू शकता. ओके, म्हणून मित्रांनो बघा, वेळ लावू नका. 150 रुपये सध्याच्या घडीचा विचार करता खूप कमी रक्कम आहे. एवढ्या कमी रक्कमेत तुम्हाला एवढे जास्त प्रश्न कोणीही देणार नाही जे आम्ही तुम्हाला देणार आहोत. म्हणून बघा, लगेच खरेदी करून घ्या. ओके, वेळ लावू नका. पुढे, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली? तर बघा मित्रांनो, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती बघा जी की क्रमांक राष्ट्रकूट मित्रांनो बघा याच्या काळात झाली होती. ओके. पुढे, पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांच्या बघा मित्रांनो कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर मित्रांनो बघा, या चारपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती?
तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक क भारत स्त्री महामंडळ लक्षात असू द्या. पुढे 8वा, कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणीकडे गेला? तर मित्रांनो बघा, कोणत्या कायद्याने भारताचा राज्यकारभार हा बघा जे की ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणीकडे गेला? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक भारत सरकार अधिनियम 1858 लक्षात ठेवून घ्या. पंचायत राज व्यवस्थांना वाटायच्या अनुदानासंबंधी तत्वांची शिफारस पुढीलपैकी कोण करतो? तर मित्रांनो बघा, पंचायत राज व्यवस्थांना वाटायच्या अनुदानासंबंधी तत्वांची बघा शिफारस पुढीलपैकी कोण करतो? तर राज्य वित्त आयोग मित्रांनो करत असतो. ओके, जे की बघा क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा हिने बोधी वृक्षाचे फांदी डॅश डॅश मध्ये अनुराधापूर येथे लावली. तर मित्रांनो बघा, सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा हिने बोधी वृक्षाचे फांदी बघा मित्रांनो श्रीलंकामध्ये जे की मित्रांनो अनुराधापूर येथे लावली होती. मित्रांनो बघा, अनुराधापूरला जे की श्रीलंकेची जुनी राजधानी देखील म्हणून मित्रांनो बघा ओळखतात आणि नवीन राजधानी आहे बघा कोलंबो. कोलंबो ही मित्रांनो बघा जी की नवीन श्रीलंकेची राजधानी आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा, ज्ञानकोशकार मित्रांनो बघा, ज्ञानकोशकार या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर म्हणजे बघा जे की मित्रांनो श्रीधर व्यंकटेश केतकर मित्रांनो बघा यांना ज्ञानकोशकार या टोपण नावानं ओळखलं जातं. ओके, जे की बघा क्रमांक अ आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे. मित्रांनो बघा, मी हे जे काही तुम्हाला सांगत आहे हे संपूर्ण काही लिहून घ्या. लिहून घेऊन मित्रांनो पाठांतर करून घ्या. कारण मित्रांनो या ठिकाणी मी जे काही तुम्हाला देत आहे मित्रांनो 100% बघा तुम्हाला पेपरामध्ये परीक्षेमध्ये तेच पाहायला मिळणार आहे. ओके, पुढील शब्द समूहासाठी योग्य समूहदर्शक शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर वाद्यांचा बघा या शब्दसमूहासाठी योग्य समूहदर्शक शब्द कोणता? तर वाद्यांचा असतो बघा वृंद, लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढे बघा, गाढवाने शेत खाले पाप ना पुण्य या म्हणीचा योग्य अर्थ काय? असा बघा आपल्याला जे की प्रश्न विचारण्यात आलेला आहे. योग्य अर्थ काय किंवा सांगायचा आहे. तर बघा, गाढवाने शेत खाले पाप ना पुण्य याचा अर्थ बघा जे की क्रमांक निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात बघा असा त्याचा अर्थ या ठिकाणी निघून येतो. पुढे खड्डा बघा या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे? तर मित्रांनो बघा, खड्डा या शब्दाचं अनेक वचन बघा जे की मित्रांनो क्रमांक ड खड्डे असं होतं. मित्रांनो बघा, एक पेक्षा जे मित्रांनो बघा जर एक असला तर त्याला आपण खड्डा म्हणतो, जर जास्त एकापेक्षा जास्त असले तर त्याला आपण खड्डे म्हणतो. जसं की बघा क्रमांक ड लक्षात असू द्या. पुढे बाळ दररोज शाळेत जातो या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो बघा जे की बाळ दररोज शाळेत जात होता बघा जे की असं मित्रांनो याचा अपूर्ण भूतकाळ होत असतो. ओके, पुढे बाळ दररोज शाळेत गेला हा बघा मित्रांनो पूर्ण भूतकाळातलं वाक्य आहे. ओके, पुढचा चुकीचा अर्थ दर्शवणारी जोडी ओळखायची आहे. बघा, डोळा लोचन बरोबर आहे. फूल आणि उद्यान ही बघा मित्रांनो चुकीची आहे आणि पृथ्वी क्षमा बरोबर, वस्त्र आणि वसन बरोबर. मित्रांनो बघा, चुकीची जोडी कोणती? तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक ब फूल उद्यान ही असणार आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे पूर्वी कधीही न घडलेली याचा अर्थ डॅश 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 डॅश. तर बघा मित्रांनो, पूर्वी कधीही न घडलेली याचा अर्थ बघा जे की क्रमांक अभूतपूर्व असा होतो. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा 18वा प्रश्न, आच लागणे. तर मित्रांनो बघा, आच लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर बघा जे की झळ लागणे असा याचा अर्थ होतो. ओके, पुढे बघा, सिंहाच्या पिल्ल्याला काय म्हणतात? तर मित्रांनो बघा, सिंहाच्या पिल्ल्याला बघा जे की क्रमांक अ छावा असे म्हणतात. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढील शब्दासाठी योग्य ध्वनिदर्शक शब्द सुचवा. तर मित्रांनो बघा, पुढील शब्दासाठी योग्य ध्वनिदर्शक शब्द सुचवा. जसं की कोंबड्यांचे बघा यांच्यासाठी ध्वनिदर्शक एक आपल्याला शब्द सुचवायचा आहे. तर मित्रांनो बघा, हा जो काय बघा शेवटचा 20वा प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचं आहे. आणि बघा, समजा जर आपला हा तुम्हाला व्हिडिओ एडिटने आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीनही आपल्या चॅनलला तुम्ही समजा सबस्क्राईब देखील केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.